गणपती बाप्पाच्या दर्शनाला न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये आज सुभेदारची टीम आलेली आहे. गायक अवधूत गांधी आहेत, दिग्दर्शक दीपका लांजेकर आहेत, त्याच्यानंतर अजय पुरकर आहेत, नुपूर दैठणकर आहेत. आता सुभेदारविषयी बोलूया. 5वा आठवडा सुरू आहे. पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून हाऊसफुलचे लागलेले बोर्ड आहेत ते अद्यापही दिसत आहेत अनेक ठिकाणी. आणि इतिहासकालीन चित्रपट असो की त्याला ज्या पद्धतीनं लोक आता स्वीकारत आहेत, लोकांना ज्या पद्धतीने ते आवडत आहेत, असे चित्रपट करताना तुमच्यावरती किती मोठी जबाबदारी असते? खूप जबाबदारी आहे संपूर्ण टीमची असं मी म्हणतो. खरं तर 5व्या चित्रपटापर्यंत जेव्हा हा प्रवास सुरू झाला फर्जनपासून, तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की आपण पहिला पिक्चर करूयात. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम, आदर, भाव हा असल्याशिवाय आमच्याकडे त्या इंटेन्सिटीने कामं होऊच शकत नाहीत. ह्याचा अनुभव आम्हाला प्रत्येक चित्रपटामध्ये येतो. वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद पूर्ण टीमवर आहे ह्याचीही प्रचिती येते वेळोवेळी. तर जबाबदारी प्रत्येक चित्रपटागणिक वाढत गेलेली आहे असं मी म्हणतो. कारण फर्जंद हिट झाला, त्याच्यानंतर फत्तेशिकस्त हिट झाला, तर प्रत्येक चित्रपटाची एक चढता जो ग्राफ आहे त्याच्या बरोबरीने प्रत्येकाची टीममधल्या जबाबदारी ही वाढतच गेलेली आहे. कारण चित्रपट हे समाज बदलण्याचं माध्यम नक्की असतो याचा आम्हाला सगळ्यांनाच, आम्ही सगळेजण याच्यावरती पूर्णपणे सहमत आहोत. त्यामुळे असे चित्रपट देताना मूळ जो आमचं जे मिशन आहे की पुढच्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण, त्यांचं कर्तृत्व काय, त्यांनी कसा हा महाराष्ट्र प्रदेश घडवला असेल, कोण कोण बरोबर होते, कोणी कोणी बलिदानं दिली आणि त्याचं महत्त्व काय. थोडक्यात सांगायचं तर आज समाजामध्ये आपण बघतो की निष्ठा नाही आहे, स्वामीनिष्ठा तर नाहीच नाही, किंवा त्याग नाही आहे, बलिदान नाही आहे. तर ह्याची कुठेतरी मला असं वाटतं की लोकांना निदान स्क्रीनवरती प्रचिती आली याचा आनंद आणि अभिमान वाटतो, समाधान वाटतं. की 5 चित्रपटांमध्ये जेव्हा लहान लहान मुलं जेव्हा आज खेळ खेळताना सुद्धा ॲव्हेंजर्सचे टी शर्ट्स किंवा त्यांची खेळणी न घेता जेव्हा ढालतलवारी खोट्या खोट्या हातात घेऊन ते चित्रपटाचे सीन्स एनॅक्ट करतात आमच्या, तेव्हा अक्षरशः असं वाटतं की चला आपण जो हा प्रवास सुरू केला होता तो कुठेतरी पोचतोय, त्याचा काहीतरी फलित होताना. नक्कीच नक्कीच. अगदी दिग्पालजी तुमच्याकडे यायचं आहे. म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी, लेखन आणि दिग्दर्शन ॲट अ टाईम दोन्ही हाताळत आहेत. आणि हे सगळं करताना जसं अजय यांनी सांगितलं की अष्टकापैकी 5पर्यंत तो 5मापर्यंत तुम्ही पोचलेला आहात. आव्हानं बरीच असतात, अभ्यास बराच करायचा असतो. मात्र ही एक भीती असते का की आपण कुठेतरी ट्रोल होऊ, चुकीची गोष्ट कुठे दाखवली जाणार नाही. मात्र हे तुमच्या बाबतीत अद्याप कुठेही झालेलं दिसलेलं नाही आहे. त्यामुळे आपण जो म्हणतो की एखाद्या गोष्टीचा होमवर्क महत्त्वाचा असतो, तसा तुमचा होमवर्क हा कशा पद्धतीनं चालतो आणि काय काय गोष्टींचे छोटे छोटे कंगोरे घेण्यासाठी कशा पद्धतीनं रिसर्च केला जातो? एकूणात या सगळ्याबद्दलची खूप जबाबदारी असते की छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पराक्रमी वीर, तो सगळा इतिहास किंवा एकूणच इतिहासाच्या बाबतीत आपला समाज हा पराकोटीचा संवेदनशील आहे. कारण प्रत्येकाच्या भावना त्याच्याशी निगडीत आहेत. खरं. त्यावेळी त्या भावना कुठल्याही पद्धतीने दुखावणार नाहीत याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या जगण्याची प्रेरणा आहे खरं सांगायचं तर. खरं. मराठी माणूस हा त्याच्याशी जास्त जवळून जोडलेला गेलेला आहे. आणि जी देशभक्त मंडळी संपूर्ण देशामध्ये असतील, जगभरामध्ये असतील, भारताशी नातं सांगणारी, या सगळ्यांचा श्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे. तर त्यावेळी त्यांच्या इतिहासाचं सादरीकरण होताना कुठल्याही प्रकारे आवाजवी स्वातंत्र्य घेतलं जाणार नाही, ज्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो, याची काळजी आम्ही याच्यावरच तुम्हाला विचारायचं होतं. कारण की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आपल्याला जे पाहिजे ते दाखवता येतं. बरोबर. आणि तो अधिकार तुमचा असतो. मात्र आपल्या मनासारखं करणं यापेक्षा वस्तुस्थिती तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि खरा इतिहास सांगणं हे जास्त महत्त्वाचं आणि चॅलेंजिंग वाटतं का? हो आहे. कारण मुळात काय आहे की आपला इतिहासच खूप जास्त ड्रॅमॅटिक आहे, नाट्यमय आहे, रोमांचक आहे. तर त्याच्यात माझ्या कल्पनेचे उगाच फुगे सोडणं त्याच्यात काही गरजेचं नाही आहे असं मला वाटतं. आता लिबर्टीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हे स्वातंत्र्य कुठं घ्यावं लागतं की बऱ्याच ठिकाणी काही कागदपत्र मिसिंग असल्यामुळे इतिहास मूक होतो, तो आपल्याला काही गोष्टी सांगत नाही. तर त्यावेळी आत्यंतिक लॉजिकल तार्किकतेच्या जोरावरती तुम्हाला एक प्रोबॅबिलिटी म्हणजे संभवनीयता
साध्य करावी लागते की हे जर घडलं असेल तर हे अशा पद्धतीनेच घडू शकतं. तत्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक आणि इतर चालीरीती या सगळ्यांच्या निकषांवरती घासल्यानंतर हे घडलं तर असंच घडू शकतं. बरोबर. इतकी तार्किकता आणून ती प्रोबॅबिलिटी आणावी लागते, म्हणजे मग त्या दोन घटनांच्या मधली जी जो दुवा हरवलेला आहे त्या साखळीतला तो मिळतो. तेवढीच लिबर्टी असावी असं मला वाटतं. आणि मग त्याच्यासाठी मग तुम्हाला खूप जास्त प्रमाणात तत्कालीन आजूबाजूच्या गोष्टींचाही अभ्यास करावा लागतो. म्हणजे फक्त शिवचरित्रच जर तुम्हाला वाचायचं असेल तर कवींद्र परमानंदकृत शिवभारत तुमच्याकडे उपलब्ध आहे, की स्वतः कवींद्र छत्रपतींच्या दरबारात कविराज होते, त्यांनी लिहिलेलं शिवभारत आहे. तो अत्यंत ऑथेंटिक सोर्स मानला जातो. बरोबर. सभासदांची बखर आहे आणि असे अनेक कागदपत्र आहेत. याच्या पलीकडे जाऊन तत्कालीन पत्रव्यवहार जो आहे तो सगळ्यात ऑथेंटिक मानला जातो. तुम्हाला तिकडे जावं लागतं. तरीही हे सगळं जरी व्यवस्थित झालं असलं तरीही काही व्यक्तींना वाद उफाळून काढायचा असतो. काही ना काही करण करून ते समोर येत असतात. हे असं नाही, ते तसं नाही. अनेक जण म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून अनेक जण आकला शिकवायला बसलेलेच आहेत. मग असा काही प्रसंग तुमच्या बाबतीत झाला होता का, आणि जर तो झाला होता तो कसा काही मॅनेज केला? सुदैवाने असं नाही झालेलं आत्तापर्यंत. ग्रेट. कारण काय आहे की संपूर्णतः तथ्यांवर आधारित, कागदपत्रांवर आधारितच सिनेमा बनवायचा हे आम्ही पहिल्यापासून ठरवलं आहे. काही वेळेला जो मोह होतो आपल्याला कलात्मकतेचा, की अरे हे अजून जरा असं केलं ना तर जास्त छान वाटू शकतं ड्रॅमॅटिकली, तो मोह टाळतो आम्ही. कारण हे सिनेमे आता डिजिटल माध्यमावर असल्यामुळे किमान 100 वर्ष टिकणार आहेत. अगदी. तर पुढच्या 3-4 पिढ्यांना हे सिनेमे मार्गदर्शक ठरणार आहेत. बरं, मार्गदर्शन म्हणजे काय? हे सिनेमे ऐतिहासिक दस्तऐवज नाही आहेत, परंतु हे इतिहासाची प्रेरणा देणारे, म्हणजे इतिहासाचा अभ्यास करावा असं कुठल्या तरी तरुणाला वाटावं, पुढच्या पिढीतल्या माणसाला वाटावं, असे चित्रपट नक्की आम्ही निर्माण केलेत. त्यामुळं त्यात कमीत कमी लिबर्टी असावी असं एक आम्ही ठरवलेलं आहे. तुम्ही मोह टाळलेला. मला अजय यांना विचारायचं आहे की एखाद्या ॲक्शन सीन मधला जो तुम्हाला करावासा वाटला की बाबा हे खूप चांगलं होऊ शकतं, पण त्यांनी सांगितल्यामुळे किंवा तुम्ही डिस्कस केल्यामुळे असा कुठला एखादा मोह टाळलाय का? आयदर पावनखिंड किंवा आत्ता? नाही, असं नाही होत. कारण की आमचे चित्रपट सगळीकडे म्हणजे जगभरात म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण की जगभरातले मराठी लोक शिवाष्टकातले सगळे चित्रपट बघतात. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची ती ह्याच कारणाने की आमच्याकडे प्री प्रोडक्शन नावाचा जो प्रकार आहे ना तो खूप स्ट्रॉंग असतो. ऑन पेपर आम्ही खूप स्ट्रॉंग असतो. उठलो आणि ॲक्शन सिक्वेन्सेस केले असं आमच्याकडे होत नाही. ते फिजिकली पॉसिबलही नसतं. कारण खूप एनर्जी त्यात द्यावी लागते आणि कधीकधी दिवस एखादा सिक्वेन्स चालू राहतोही. ह्या सगळ्या गोष्टीत मला हे सांगायचं आहे की निखिल लांजेकर आणि दिग्पालचा धाकटा भाऊ निखिल हे दोघंजणं सगळ्या फाईट्स कोरिओग्राफ करतात. आणि ते करताना त्यांनी पूर्ण त्याचा अंदाज घेतलेला असतो किंवा त्या गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलेलं असतं. म्हणजे एखादी ॲक्शन बाजीप्रभू देशपांडे असतील किंवा सुभेदार तानाजीराव मालुसरे असतील यांच्यासाठी एक स्पेशल त्यांनी एक केलेलंच असतं. त्यामुळे मला खरं तर मागावं नाही लागत पहिली गोष्ट. आणि हा हिरो आहे त्या चित्रपटाचा म्हटल्यावरती काहीतरी हिरोईक ॲक्शन ही पाहिजे. कारण की काय आहे ना, मला काय वाटतं की हे चित्रपट खूप उत्तम बॅलन्स आहेत. बरोबर. म्हणजे येणाऱ्या प्रेक्षकांना या चित्रपटातनं सगळं मिळतं. मला या सगळ्यावर जायचं आहे. म्हणजे अजय पुरकर, तुम्ही तुमच्या फिटनेसनी, तुम्ही तुमच्या फिजिक्समुळे लोकांच्या मनात, तरुणींच्या मनात एक घर केलेलं आहे, तो भाग दुसरा. बाजीप्रभू देशपांडेमधले तुमचे स्टंट्स खतरनाक झाले, खूप प्रसिद्ध झाले, लोकांनी त्याचं कौतुक केलं, हेही होतं. पण जेव्हा तुम्ही खिंडीत उभे होतात आणि जेव्हा समोरनं अशी यवनांची फौज येत होती आणि तुमचा तो जो लूक होता ना तो प्रचंड भाव खाऊन गेला. तो एकच राहिला, चल. तो एकदा एक करून तो ॲक्च्युली तो डायलॉग मला खूप जण म्हणतात किंवा विचारतात देखील आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जातो तेव्हा की हे आयत्या वेळेस सुचलं. म्हणलं नाही, मी तुम्हाला अजूनही स्क्रिप्ट माझ्या मी जेवढे प्रोजेक्ट करतो सगळ्याच्या स्क्रिप्ट माझ्याकडे अजूनही ठेवलेले असतात सगळं. आणि ही सिनेमॅटिक लिबर्टी नव्हती. हो, नव्हती. कारण मी म्हटलं की मी खूप इंटरेस्टिंग जी चर्चा झाली होती माझी आणि दिग्पालची ती मी नक्की इथे सांगेन की हा चल त्यांनी स्क्रिप्टमध्ये लिहिलेला होता. चल, मी म्हणलं हे कसं करूयात, त्याच्यावरती नक्की डिस्कशन झालं. मग तो म्हटला की जी 300 लोक इथे थांबली आहेत ना त्यांना माहिती आपलं काय होणार आहे. बरोबर. पण आपण इथे का थांबतोय हे देखील त्यांना माहिती आहे.
की छत्रपती शिवाजी महाराजांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, ते तिथे पोचेपर्यंत आपल्याला कोणालाही मरायची सुद्धा उसंत नाही, हे 300 लोकांनी ठरवलं होतं आणि ते तिथे उभे होते. अशा माणसांना, ज्यांना आपलं काय होणार आहे, आम्ही हे कशासाठी करतो हे आम्हाला माहिती आहे, इतका सगळा, ज्याला आजच्या जेन झीच्या लँग्वेजमध्ये सॉर्टेड म्हणतात ना, ही 300 लोक सॉर्टेड होती. अशा माणसांना तुम्ही घाबरू नाही शकत ना. त्यामुळे जेव्हा तो म्हणतो की हट जाओ वरना कीमा बना देंगे, त्याचं ऑब्व्हियस उत्तर चल एवढंच असू शकतं. आणि ते फक्त तुमच्या नाही, तुमच्या जागी दुसरा कोण असतं, म्हणजे या डायलॉगला पुढचा जर कोण असतं ना, खिमा बना देंगे चल, होणारच होणार. तुला जे आम्हाला सगळं माहिती रे बाबा, तू काय घाबरतोस, याच्यातनं या सगळ्या भावनांचा परिपाक हा तो चल आहे असं मला दिग्पाल. क्या बात आहे, क्या बात आहे. अवधूतजी तुमच्याकडे येतोय, मात्र पहिलं एक नुपूरला प्रश्न विचारायचा आहे. या अष्टकांचा तुम्ही एक भाग आहात, छोट्या पडद्यावरती आम्ही तुम्हाला बघतोच आहोत, मात्र या अष्टकांचा एक भाग असणं ही किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे? खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण शिवराज अष्टकातले प्रत्येक मूवी हा एक, मला असं वाटतं, संस्कार आहे जो सगळ्या लहान मुलांना किंवा आत्ताच्या पिढीला ते बघत बघत मोठे होत आहेत. आणि मी पण त्याच्यातलीच एक आहे. आणि ते बघत असतानाच मला जेव्हा विचारणा झाली की तू महाराणी सोयराबाईंची भूमिका करशील का, दिग्पाल दादाने विचारलं, तेव्हा खरंच खूप छान वाटलं आणि तेवढंच दडपणही आलं, कारण मला असं वाटलं ती कुठेतरी एक जबाबदारी आहे. इतिहासातलं पात्र मी आधीसुद्धा साकारलेलं आहे, पण ते काल्पनिक होतं, आणि आत्ता हा इतिहास आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आहे, आणि त्याच्यातली ही एक जबाबदारीची भूमिका. तर नक्कीच दडपण आलं, पण सांगायला आवडेल की खूप छान वाटलं, खूप छान पद्धतीने आमच्याकडून तयारी करून घेतली गेली. म्हणजे आत्ता दादा म्हणाला की सगळं स्क्रिप्टेड आहे, किंवा आधी आमचे जे वर्कशॉप्स झाले त्याच्यातून आमचे जसे रिहर्सल्स झाले, तर ते झाल्यामुळे आम्ही जेव्हा खरं शूटिंगला सुरुवात केली तेव्हा ते अवघड नाही भासलं, आणि खूप छान प्रोसेस होती ती माझ्यासाठी. अवधूतजी तुमच्याकडे येणार आहे, म्हणजे लेखन होतं आहे, दिग्दर्शन जोरदार होतं आहे, कलाकार मन लावून काम करतायत, मात्र तुमचा रोल एक फार महत्त्वाचा होतो की चित्रपटाला 4 चांद लावण्याचा होतं. म्हणजे राज आलं र जी या गाण्यापासनं आत्ताच्या पिक्चरमधलं जे गाणं आहे पावनखिंडमधलं, सुभेदारमधलं, तेही जोरदार गाजतं आहे, थिएटरमध्ये लोक झेंडे घेऊन नाचतायत. काय नेमकं गाणं लिहिताना मनात काय असतं आणि ते कशा स्वरूपात उतरतं, आणि त्याचबरोबर या गाण्याचे बोलही तुमच्याकडनं ऐकायला आवडतात? नक्कीच. तुम्ही म्हणलात की जसं दिग्पाल सर हे दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, गीतकारसुद्धा आहेत. आपल्या प्रत्येक शिवराज अष्टकातल्या प्रत्येक पुष्पामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचा एक तरी किमान अभंग असतोच, आणि इतर जी काही गाणी त्याच्यामधली ऐकायला आपल्याला मिळतात, पाहायला मिळतात, ती सर्व गाणी दिग्पाल सरांनी स्वतः लिहिलेली आहेत आत्तापर्यंत, जी बाकीची जी गाणी तुकाराम महाराजांचा अभंग सोडून. आणि त्या लिखाणामध्येच एवढी ताकद असते, आणि त्या लिखाणावर हुकूम तशी चालही त्याची होते, त्यामुळे मला फार काही एफर्ट्स घ्यावं लागत नाहीत. आणि छत्रपती शिवरायांची, जसं अजयदादा म्हटले, सगळ्यांवरती कृपा आहे, आणि त्या कृपेतनं या गोष्टी घडत आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी सरेंडर केलेलं आहे त्या शक्तीसमोर, स्वतःला सरेंडर केलं की आम्ही कोणी नाही आहोत, करता करविता तुम्ही आहात, जे काय आमच्या हातून चांगलं करून घेता येईल ते करून घ्या, तुमच्या चरणी ते आम्ही अर्पण करणार आहोत. आणि हीच भावना असल्यामुळे ती गाणी, बरं शब्दसुद्धा तसे असतात. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं जे लोकसंगीत आहे आपलं, त्या लोकसंगीतामधले वेगवेगळे प्रकार, अभंग आहे, भारूड आहे, त्यानंतर गोंधळ आहे, जोगो आहे, मरीबाई, ह्या चित्रपटातलं मरीबाईचं गाणं, हे जे तळागाळात रुजलेले प्रकार आहेत ते फार कमाल त्याचं रिदम आणि की लोकांच्या काळजाचा ठाव घेणारे प्रकार आहेत ते. मग त्याचा प्रभावीपणे वापर चित्रपटांमधून केला गेलेला आहे, आणि त्याचं सगळं श्रेय अर्थात दिग्पाल सर आणि देवदत्त बाजी, तरुण संगीत, या सगळ्यांना जातं. आणि मला असं, मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हे गायला मिळालं. शिवराज अष्टकातली पुष्पामध्ये एक माझ्याकडून फुलाची पकडी महाराजांच्या चरणी अर्पण करता आली. खरंच माझं कित्येक जन्माचं पुण्य असं मी समजतो त्यासाठी. आणि आता तुमच्या म्हणण्यानुसार मी आपल्या याच चित्रपटातलं मावळ जागा झालं र ते थोडंसं ऐकवतो तुम्हाला. मावळ जाग झालं र तांबड फुटलं भगवजी, हा गुलामी अंधार फिट सूर्य शिवबा उगवजी, मावळच्या मातीला जाग ही आली, तुमच्या पायी धरणी पावन झाली, सह्याद्रीला आज येती या जाग, दख्खनचा गर्व हे शिवाजी राज,
सोन्याच्या फाळान शेतीची लेणी कोरून काढी मराठा मानी आधार जयांचा मानी बळीराज दख्खनचा गर्व हे शिवाजी राज शिवबार राजर मावळाचा धनी शिवबा राज मर्दानी बिरुबा खंडोबा ज्योतिबा जो मनी शिवबा तैसा मर्दानी शिवबार राजर मावळाचा धनी शिवबा राज मर्दानी बिरुबा खंडोबा ज्योतिबा जो मनी शिवबा तैसा मर्दानी. क्या बात. म्हणजे आपण म्हणतो की पिक्चरचा ट्रेलर खूप महत्त्वाचा असतो. कामात बिझी असल्यामुळे मला तर अद्याप पिक्चर बघता नाही आला, पण मी समजतो हाच ट्रेलर आहे आणि याने मला खूप एक्साइट केलं. आता लवकरात लवकर सुट्टी घेऊन पिक्चर केव्हा बघायला मिळतो तेच